नमस्कार. प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते. आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, सागर मोबाईलमध्ये फोटो पाहत म्हणतो, मुक्ता, मी तुमच्यापासून खूप दूर निघून जात आहे. खरं तर मला खूप वाईट वाटत आहे, परंतु तुम्हाला एकदा का सवय झाली की मी परत नक्कीच येईन. त्याचवेळी तिथे मुक्ता आलेली असते. आता मुक्ता सागरला विचारते, हो का? आता सागरने मुक्ताला पाहताच सागर मात्र पूर्णपणे घाबरून गेलेला असतो. सागर दचकतो. मुक्ताने तर पदर खोचून सागरच्या समोर एंट्री केलेली असते. आता मुक्ताचा तो अवतार पाहताच सागरच्या हातातील मोबाईलही खाली पडतो आणि सागर मुक्ताकडे आश्चर्याने पाहू लागतो. मुक्ता ही सागरच्या समोर उभी राहते आणि सागरचा मोबाईल सागरच्या हातात देत म्हणते, मिस्टर सागर कोळी, कुठे निघालात तुम्ही? तर सागर घाबरतच म्हणतो, सिंगापूरला. तर मुक्ता विचारते, हो का? फ्लाईट मिस नाही ना होत आहे? तर सागर म्हणतो, होणार आहे. तर मुक्ता म्हणते, तुमची फ्लाईट इथे येणार आहे का स्पेशल जेट वगैरे ऑर्डर केली आहे मिस्टर सागर कोळी? कारण तुम्ही काहीही करू शकता ना, असे पेपर देऊन जाऊही शकता, मग तुम्ही पुढे काहीही करू शकता. सागर म्हणतो, नाही, असं काही नाही, मला निघावं लागेल, माझी फ्लाईट मिस होईल, असं म्हणत सागर निघालेला असतो. मुक्ता हाताला धरते आणि तिथेच थांबवत जा विचारत म्हणते, तुमचं फ्लाईट मिस होणार म्हणून तुम्ही सकाळीच निघालात, माझ्यापासून दूर पडायचं म्हणून माझा निरोप न घेता निघून आलात, एवढंच काय? तर जाता जाता मला हे छान गिफ्टही देऊन गेला आहात. सागर, खरंच किती छान गिफ्ट आहे, परंतु या गिफ्टचं प्रत्युत्तर तर मला द्यायलाच हवं ना, रिटर्न गिफ्ट, असं म्हणत मुक्ताही सागरला चांगलंच धारेवर धरते. सागर म्हणतो, अहो तुम्ही हे काय बोलत आहात? मुक्ता म्हणते, हो ना, कारण असं गिफ्ट देऊन जाणं म्हणजे त्याला प्रत्युत्तर, त्याला रिटर्न गिफ्ट तर द्यायलाच हवं, त्याच्याही आठवणीत राहायला हवं, असं म्हणत आता मुक्ताही सागरला म्हणते, सागर तुम्हाला काय वाटते हो? तुम्ही माझा निरोप न घेता मला असं गिफ्ट देऊन निघून जाणं, परंतु त्यानंतर मागच्याने काय करायचं हो? दिवस रात्र तुमच्या आठवणीमध्ये श्वास घेत राहायचं, की समोर येणाऱ्या प्रत्येकाला उत्तरं द्यायची, की स्वतःच्या मनाला समजवावं? अहो तुम्हाला कळतंय का तुम्ही काय करताय? तुम्हाला हेच म्हणायचं आहे ना, मी तुम्हाला डिझर्व करत नाही किंवा तुम्ही मला डिझर्व करत नाही, हेच तुमच्या डोक्यात चालू असणार. त्या व्यतिरिक्त तुमचं डोकं चालणारच नाही, कारण तुम्हाला तेवढंच माहीत आहे, कारण तोच विषय तुम्ही फक्त धरून राहिलात. सागर मात्र काहीच बोलत नसतो. मुक्ता म्हणते, सागर असं वागत असताना एकदा तरी विचार करायचा, आपल्यावर जीवापाड प्रेम करणारी व्यक्ती जेव्हा आपण त्या व्यक्तीला निरोप न देता निघून येतो, त्यावेळी त्या व्यक्तीला काय वाटत असेल? त्या व्यक्तीच्या भावनांचा एकदा तरी विचार केला का? तिच्या भावनांना कदर आहे की नाही? सागर मात्र शांतच असतो, कारण मुक्ताने एवढे सारे प्रश्न सागरला विचारलेले असतात की सागर मात्र त्या प्रश्नांची उत्तरही देऊ शकत नाही. मुक्ताही सागरला म्हणते, बोला सागर, काहीतरी बोला, माझ्या प्रश्नांची उत्तरं मला हवी आहेत, बोला सागर. सागर मात्र काहीच बोलत नसतो आणि म्हणूनच मुक्ताही सागरला म्हणते, जोपर्यंत माझ्या प्रश्नांची उत्तरं मिळत नाहीत तोपर्यंत मी इथून कुठेही जाणार नाही. आता सागर मुक्ताचा हात हातात घेतो आणि मुक्ताला म्हणतो, मुक्ता, मला माफ करा, परंतु तुमच्या कुठल्याही प्रश्नाची उत्तरं माझ्याकडे नाही आहेत. मी कुठल्याही प्रश्नांची उत्तरं नाही देऊ शकत. मी खरंच अगदी मनापासून तुमची यासाठी माफी मागत आहे, परंतु मुक्ता, मला जाऊ द्या. आता मात्र मुक्ता आपला हात बाजूला करते. तर सागर म्हणतो, मुक्ता, मला माहीत आहे सुरुवातीला तुम्हाला खूप त्रास होईल, परंतु नंतर या सगळ्याची नक्कीच सवय होईल. नक्कीच तुम्हाला माझं नसणं आवडेल. नक्कीच या सगळ्या गोष्टी तुम्ही एन्जॉय कराल. आता मात्र सागरचं हे बोलणं मुक्ताच्या मनाला लागतं. तर आता सागर मुक्ताच्या समोर हात जोडतो आणि मुक्ताला म्हणतो, मुक्ता, मला माफ करा. आत्तापर्यंत मी तुम्हाला खूप काही बोललो आहे, त्यासाठी अगदी मनापासून मी तुमची माफी मागतो. आत्तापर्यंत माझ्यामुळे तुम्हाला खूप त्रास झाला आहे, मी तुम्हाला खूप त्रास दिला आहे, खूप वाईट वागलो आहे, खूप काही तुम्हाला बोललो आहे आणि त्या सर्व गोष्टी तुम्ही सहन केल्यात, परंतु आता तर मी माझी मर्यादाच ओलांडली होती. मी तुमच्यावर संशय घेतला, आपल्या प्रेमावर संशय घेतला. मुक्ता, खरंच मी खूप वाईट आहे, तुम्ही खूप चांगले आहात मुक्ता, खरं तर आपल्या दोघांचं लग्न झालं म्हणून. परंतु आता मुक्ता सागरचं सगळं बोलणं निमूटपणे ऐकून घेत असते आणि तिच्या हातात असणाऱ्या डिवोर्स पेपरचा एक रोल बनवत असते. सागर म्हणतो, आज तुम्ही हे सगळं काही सहन करत आहात ते फक्त आपलं लग्न झालं म्हणून, नाहीतर अदरवाईज. आता सागर काही पुढे बोलणार त्या अगोदरच मुक्ताने सागरची धुलाई करायला सुरुवात केलेली असते. आता मुक्ता त्या रोलने सागरला खूप मारू लागते आणि म्हणते, बोला ना, काय अदरवाईज? तुम्हाला कुठे निघून जायचंय? बोला मिस्टर सागर कोळी, बोला. सागर विचारतो, मुक्ता, तुम्ही हे काय करत आहात?
मुक्ता प्लीज थांबा. मुक्ता म्हणते नाही, आता मी थांबणार नाही. आणि कोणाला बघायचं आहे ना बघू देत. कोणी बघत असेल तरी मला काही फरक पडत नाही. खरं तर हे सगळं काही मी अगोदरच करायला होतं. जेव्हा तुम्ही माझं ब्रेसलेट फेकून दिलात, जेव्हा तुम्ही माझ्यातून गुलाबजाम खाल्ला नाही, जेव्हा तुम्ही माझ्या अंगावर टॉवेल फेकून मारलात आणि जेव्हा तुम्ही माझ्या हातून प्रसादही घेतला नाही, तेव्हाच हे सगळं काही करायला हवं होतं. आणि तेव्हा जर मी तुम्हाला वळणावर आणण्याचा प्रयत्न केला असता ना, तर तेव्हाच तुमचं डोकं टाळ्यावर आलं असतं. म्हणजे आता असा वागण्याचा विचारही केला नसता. सागर म्हणतो, मुक्ता हो तुम्ही हे काय करताय, थांबा, लोक बघत आहेत. तही सागरला म्हणते, बघतायत ना, बघू देत. मी तुम्हाला अगोदरच सांगितलं आहे, कोणाच्या बघण्याने मला काहीच फरक पडत नाही. परंतु आज त्यांनाही कळू देत. नवरा ज्यावेळी चुकीचा वागतो त्यावेळी बायकोने काय करायला पाहिजे. असं म्हणत आता मुक्ता सागरची चांगलीच धुलाई करत असते. सागरला एवढं काय मारत असते. सागर मुक्ताला थांबायला सांगत असतो, परंतु मुक्ता काही थांबत नसते. आता सागर कसं बसं मुक्ताला थांबवतो. तर आता मुक्ता सागरला जाब विचारत म्हणते, तुम्ही नवरे स्वतःला काय समजता सागर? बायकोला असं सोडून जाताना तुम्हाला काहीच वाटत नाही का? अहो, तुमच्या जाण्यानंतर तुमची बायको मागे काय करू शकते याचा तुम्ही विचार तरी केला आहे का? त्यांनी त्यांचं आयुष्य कसं जगायचं याचा विचार तरी केला आहे का? तुमच्याशिवाय जीवन जगण्याचा त्यांनी विचार केलेला नसतो, परंतु तुम्ही मात्र विचार केलेला असतो. अहो, एकदा तरी विचार करायचा. तुम्ही जर असे अचानक निघून जात असाल तर आम्ही नंतर काय करायचं आहे? उरलेलं आयुष्य पाण्याच्या घोट्याबरोबर खेळत बसायचं आहे का? असं म्हणत मुक्ता ही सागरला जाब विचारते. त्या मुक्ताचा तो संताप पाहून सागर मात्र शांतच असतो. तर मुक्ता पुढे म्हणू लागते, आणि काय म्हणालात सागर तुम्ही? आपलं लग्न झालंय म्हणून मी तुम्हाला सहन करत आहे. सागर, असा विचार तुमच्या मनात तरी कसा येऊ शकतो? म्हणजे सागर, तुम्हीही मला सहनच करत असाल ना? खरं तर अजूनही आपल्यामध्ये प्रेम नसेलच ना? तर तुमचं अजूनही माझ्यावर प्रेम नसेलच ना? खरं तर हे लग्न आपण सईसाठी केलं होतं आणि अजूनही सईसाठीच हे लग्न आपलं चालू असेल. खरं तर सईसाठीच आपण एकत्र संसार करत होतो. हेच ना सागर? बोला ना सागर, तुमचं माझ्यावर प्रेम नाही आहे ना? बोला सागर, मला उत्तर हवं आहे. कारण जर तुमचं माझ्यावर प्रेम असतं तर तुम्ही असं पाऊल उचललंच नसतं सागर. बोला सागर. सागर म्हणतो, थांबा मुक्ता. मुक्ता काही सागरला मारायची थांबत नाही आणि म्हणू लागते, सागर, मला माझ्या प्रश्नाचं उत्तर हवं आहे. बोला, तुमचं अजूनही माझ्यावर प्रेम नाही आहे का सागर? आपल्या नात्यामध्ये अजूनही प्रेमाला सुरुवात झाली नाही आहे का? सागर म्हणतो, नाही मुक्ता, असं काहीच नाही आहे. मला असं वाटत आहे की मी तुमच्या आयुष्यातील व्हिलन आहे. तर मुक्ताही सागरला म्हणते की हो, आहात तुम्ही माझ्या आयुष्यातील व्हिलन. प्रत्येक गोष्टीमध्ये व्हिलन हा असतोच ना, मग आयुष्यातही व्हिलन असायलाच हवा. तुमच्या गोष्टीत नाही का आशू व्हिलन झाला आणि आशूच्या गोष्टीमध्ये तुम्ही व्हिलन झालात. परंतु सागर, माझ्या आयुष्याचं काय आणि व्हिलन काय असतो हे अजूनही मी तुम्हाला दाखवलं नाही. सागर, व्हिलन या शब्दाचा अर्थ काय असतो मी दाखवू का तुम्हाला? अहो, तुम्हाला वाटत असेल की तुम्ही व्हिलन आहात, परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा सागर, तुम्ही व्हिलन आहात, परंतु तुमच्यासारख्या व्हिलनशिवाय माझं आयुष्य अपूर्ण आहे सागर. असं म्हणत मुक्ता खूप रडत असते. सागर मात्र शांतच असतो. आता मुक्ता ही सागरला म्हणते, सांगून ठेवते मी सागर, नको ती हिंमत बायकोसमोर दाखवायची नाही, नाहीतर व्हिलन काय असतो हे मी तुम्हाला चांगलंच दाखवेन. आता मुक्ता ही सागरची कॉलर पकडते आणि सागरला म्हणते, ना जर मला सोडून जाण्याचा आणि आपल्या आयुष्यात घटस्फोटाचा विचार जरी आणलात ना, तर मी, असं म्हणत मुक्ता शांतच होते. मुक्ता पूर्णपणे कोसळून गेलेली असते. मुक्ता ही एका जागेवर शांत बसते. तर सागर आता मुक्ताच्या बाजूला बसतो आणि मुक्ताला विचारतो, तर मी काय? तर मुक्ता म्हणते, मरून जाईन. आता मात्र सागरला धक्काच बसतो. मुक्ता ही सागरला म्हणते, सागर, तुम्ही म्हणजे माझा श्वास आहात आणि माझा श्वासच माझ्यापासून दूर निघून गेला तर हा श्वास बंद होईल, पुन्हा कधीच चालू होणार नाही. सागर, तुम्हाला माहीत नसेल, परंतु तुमच्याशिवाय माझं आयुष्य अपूर्ण आहे सागर. अहो, तुम्ही माझ्या आयुष्यात आलात आणि माझं आयुष्य पूर्ण केलात सागर. तुम्ही माझ्या आयुष्याला, माझ्या जीवनाला नवीन अर्थ दिलात. मला आई पण काय असतं हे उपभोगण्याची संधी दिलात. मला सई दिलात आणि म्हणूनच मी आज आई झाली आहे. माझ्या आयुष्यातील मौल्यवान गोष्ट म्हणजे माझी मुलगी सई, ती तुम्हीच तर मला दिली आहे. तुम्ही माझ्या आयुष्यात रंग भरले आहेत सागर. अहो, माझं हक्काचं कुटुंब, माझं हक्काचं घर तुम्ही मला दिलं आहात. एवढंच काय, त्या मुक्ताला आपलं एकतरी हक्काचं मूल असावं. त्याच मुक्ताला आज तुम्ही 2-2 मुलं हक्काची दिली आहेत सागर, आणि तरीही तुम्हाला असं वाटत आहे की माझ्या आयुष्यातून निघून जावं.
सागर, आजपर्यंत तुम्ही मला खूप महागडी आणि मौल्यवान असे गिफ्ट दिलेत. आता त्या सर्व गिफ्टची शपथ घेऊन सांगत आहे, खरंच तुम्ही खूप खडूस आहात, वाईट आहात, तुम्ही खूप त्रास देताय मला. परंतु सागर, काय करू सांगा ना. काही काही त्रास आयुष्यात हवेवेसे वाटत असतात. काही त्रास आपल्यासोबत आयुष्यभर असावेत असंच वाटत असतं. कारण त्या वाईट वागण्यामध्येही तुमचं प्रेम असतं आणि तुमचं ते प्रेम मला हवंवसं वाटत असतं. सागर, तुम्ही जर माझ्या आयुष्यातून निघून गेलात तर मी काय करू सागर, सांगा ना. माझं तुमच्यावर जीवापाड प्रेम आहे सागर. मुक्ताने संपूर्ण जगासमोर आपल्या प्रेमाची कबुली सागरसमोर दिलेली असते. मुक्ता खूप रडत असते, कारण सागरच्या या वागण्याचा मुक्ताला खूप त्रास झालेला असतो. आता सागर मुक्ताच्या समोर बसतो आणि म्हणू लागतो, मुक्ता, तुम्ही काय म्हणालात? मी वेडा आहे, मला काही कळत नाही. परंतु खरं तर मुक्ता, तुम्हालाच काही कळत नाही. अहो, तुमच्या मनात माझ्याविषयी एवढ्या भावना साचल्या होत्या, तर मग तुम्ही माझ्यासमोर व्यक्त का नाही केल्यात? मुक्ता मात्र काहीच बोलत नसते. सागर म्हणतो, तुम्ही जर या भावना माझ्यासमोर व्यक्त केल्या असत्या तर माझा पाय तरी निघाला असता का? आता मुक्ता ही सागरकडे पाहू लागते. तर मुक्ता म्हणते, नाही सागर, तुम्ही कुठेही जाणार नाही आहात. तर सागर म्हणतो, जावं लागेल मुक्ता. आता मात्र मुक्ताला खूप राग आलेला असतो. मुक्ता ही सागरची कॉलर पकडते आणि म्हणू लागते, एवढं सगळं घडून गेलं आहे, एवढं सगळं मी माझ्या मनातील भावना तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे, तरी तुम्हाला काहीच कळत नाही आहे का? माझ्या प्रेमाची काहीच कदर नाही आहे का? तरी तुम्हाला मला सोडून जायचंच आहे का सागर? असं म्हणत मुक्ता ही सागरला प्रश्नावर प्रश्न विचारू लागते. तर सागर म्हणतो, हो, जायचं आहे. तर मुक्ता म्हणते, जा, तुम्हाला जायचं आहे ना, मग जा. मुक्ता ही सागरवर खूप चिडलेली असते. सागर म्हणतो, जायचं आहे, परंतु कुठे हे माहीत आहे का? घरी. तर आता मात्र मुक्ता धक्क्याने सागरकडे पाहते. सागर म्हणतो की हो, आता आपण आपल्या घरी जाणार आहोत. मुक्ता म्हणते, नाही, मी आता तुमच्यासोबत कुठेच येणार नाही. ना मी तुमच्यासोबत हसणार, ना तुमच्यासोबत बोलणार. मी तुमच्यावर खूप चिडले आहे. असं म्हणत मुक्ता ही डिवोर्स पेपर फाडते आणि सागरला म्हणते, ना मी तुम्हाला डिवोर्स देणार. आता त्या कागदाचे तुकडे तुकडे करून सागरच्याच अंगावर फेकते आणि नकळतच ती सागरला बिलगते. सागरला घट्ट मिठी मारते. सागरही प्रेमाने मुक्ताला जवळ घेतो. आता तिथे असणाऱ्या सर्वांनीच यांची प्रेम कहाणी पाहिलेली असते. अनोखी प्रेम कहाणी पाहताच तिथे असणारे सर्वजण टाळ्या वाजवतात आणि मुक्ताने सागरचं कौतुक करू लागतात. सर्वजण त्यांना टाळ्या वाजवतच शुभ आशीर्वाद देऊ लागतात. मुक्ता आणि सागरचे अश्रू अनावर होतात. आपण एकमेकांशिवाय जगू शकत नाही, आपण एकमेकांशिवाय राहूही शकत नाही, हे मुक्ता आणि सागरला चांगलंच कळालेलं असतं. तर आता मुक्ता आणि सागर घरी येण्यासाठी निघतात. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, घरी सर्वजण मुक्ता आणि सागरची वाट पाहत असतात. मुक्ता सागरला घेऊन येईल असा विश्वास प्रत्येकाला असतो. तर इंद्राताई आई एकविरी मातेसमोर हात जोडून उभ्या असतात आणि प्रार्थना करत म्हणतात, काही झालं तरी माझा सागर घरी येऊ देत. तर दुसरीकडे सावनीला मात्र या सगळ्याची खूप मज्जा वाटत असते. सावनी म्हणू लागते, उगाच सर्वजण शोकसभा करत बसले आहेत. आता काही झालं तरी सागर घरी येणार नाही, अजूनपर्यंत आला नाही, म्हणजे एव्हाना सागर नक्कीच निघालाही असेल आणि आता मुक्ता त्याची प्रिय बायको रडका चेहरा घेऊन नक्कीच घरी येणार आहे. परंतु यांची ही शोकसभा चालू असेपर्यंत मी माझं काम तरी पूर्ण करते असा विचार करत आता सावनीही सागरने ठेवलेल्या पैशांवर हात मारण्यासाठी निघत असते. परंतु त्याचवेळी आता सागर आणि मुक्ता तिथे येताच सर्वांनाच खूप आनंद झालेला असतो. स्वाती, इंद्राताई सर्वजण खुश होतात. तर सागर आल्या क्षणी लगेच लकीला मिठी मारतो. तर त्यानंतर इंद्राताई सागरला मिठीत घेतात आणि म्हणू लागतात, सागर, अरे आम्हाला सोडून कुठे निघाला होतास? खरंच बरं झालं माझा सागरे आला. इंद्राताईंचे अश्रू अनावर होतात, कारण सागरशिवाय कोणालाही राहणं शक्य नसतं. तू सावनीला मात्र धक्काच बसतो. सावनी मनाशीच म्हणते, अरे हा तर परत आलाय, याला स्वाभिमान वगैरे आहे की नाही? आता मात्र सावनीची खूप चिडचिड होत असते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, सर्वजण सागरला जाब विचारू लागतात. इंद्राताई सागरच्या गालावरून मायेने हात फिरवत म्हणतात, माझ्या पोराला आता मी कुठेच जाऊ देणार नाही. तर कोमल म्हणते, अगदी करेक्ट आहे मम्मी तुझं. पुढे दादूसचं कितीही मोठं कॉन्ट्रॅक्ट असलं तरी सुद्धा दादूस तू कुठेही जायचं नाही, आम्हाला सोडून यापुढे जाण्याची हिंमतही करू नकोस. स्वाती जाब विचारत म्हणते, आणि काय रे, आम्हाला कायमचं सोडून निघून चालला होतास इथून? तर लकी स्वातीला डिवोर्स पेपरची आठवण करून देतो. तर आता स्वाती म्हणू लागते, हां, आणि सर्वात महत्त्वाचं, मुक्ताला डिवोर्स द्यायला निघाला होतास? अरे तुला काहीच कसं वाटत नाहीये?
तर मिहीर म्हणतो, हो ना. अरे दादूस, तुझ्या मनात जर काही गोष्टी होत्या तर माझ्याशी बोलायचं होतं. आपण दोघे एकत्र बोललो असतो, मी तुला समजून घेतलं असतं आणि यावर आपण नक्कीच मार्ग काढला असता. परंतु तुझं हे वागणं चुकीचं आहे. आता सर्वच जण सागरला जाब विचारत असतात, परंतु सागर मात्र शांतच असतो. तर इंद्राताई आता सर्वांना शांत करत म्हणतात, थांबा, आता कोणीही काहीही बोलणार नाही, कोणीही सागरला जाब विचारणार नाही. आता जे काही बोलायचं आहे ते मी बोलणार आहे, जे काही सागरला सुनवायचं आहे ते मी सुनावणार आहे. असं म्हणत इंद्राताई सागरला म्हणतात, सागर, एक गोष्ट कायम लक्षात ठेव, यापुढे सुनबाईला आणि या घराला सोडून जायचा विचारही मनात आणू नकोस आणि पुन्हा जर असा कधी वागलास तर तुझं तंगडं तोडून तुझ्याच हातात देईन. आता मुक्ताही सागरला म्हणते, बरं झालं. तर त्यानंतर आता कोमल म्हणू लागते, वहिनी आता तूच दादाला पनिशमेंट दे. तर आता सागर म्हणतो, त्या का पनिशमेंट देतील, आमचं दोघांचं बोलणं झालं आहे, त्यामुळे त्या मला पनिशमेंट नाही देणार. तर इंद्राताई म्हणतात, मुक्ता तूच आता याला शिक्षा द्यायची आहेस. आता मुक्ता विचारते, मी? तर इंद्राताई मुक्ताचा हात पकडतात आणि सागरच्या समोर उभं करत म्हणतात, दे मुक्ता, आता सागरला शिक्षा तूच द्यायची आहेस. आता मुक्ताला काय शिक्षा करावी काहीच कळत नाही. मुक्ता ही सर्वांसमोर म्हणते, सागर तुम्ही एक काम करा, 5 उठाबशा काढा. आता सर्वजण आश्चर्याने मुक्ताकडे पाहू लागतात. मुक्ता म्हणते 10. सागर म्हणतो, अहो 10 उठाबशा. मुक्ता म्हणते 15. तर सागर म्हणतो, आता तर 10 म्हणाला होता ना. तर मुक्ता म्हणते 20. आता सागरचा एक शब्द आणि मुक्ताच्या 5 उठाबशा वाढतच चाललेल्या असतात. सागर म्हणतो, बरं ठीक आहे, बस झाल्या, मी काढतो उठाबशा. असं म्हणत सागर उठाबशा काढत असतो. तर मुक्ता म्हणते, 1 मिनिट, या उठाबशांसोबत तुम्हाला एक कमिटमेंटही करावी लागेल. ती म्हणजे या घराला आणि मला सोडून कुठेही जाणार नाहीत. प्रत्येक उठाबशी मागे तुम्हाला हे बोलावंच लागेल. सागर आता उठाबशा काढत असताना प्रत्येक वेळी एकच वाक्य बोलत असतो, तुम्हाला आणि या घराला सोडून मी कुठेही जाणार नाही, तुम्हाला आणि या घराला सोडून मी कुठेही जाणार नाही. आता मात्र सावनीला खूप राग आलेला असतो. सावनी मनाशीच म्हणते, किती चिकट आहे ही मुक्ता. आता एवढं सगळं होऊन सुद्धा ती सागरला परत घरी घेऊन आली आणि आता सागर आणि मुक्ता पुन्हा एकदा एकत्र आलेत. एवढे प्रयत्न करून सुद्धा त्या दोघांमध्ये काही दुरावा आला नाही. परंतु आता मी काय करू? सागरच्या लॉकरची चावी, सागरच्या कपाटाची चावी तर माझ्याचकडे राहिली आहे आणि उद्या तर मी 10 लाख रुपये देण्याचं प्रॉमिसही केलं आहे. परंतु आता पैसे घ्यायचे कसे? आता सावनी विचार करत असते की काही करून पैसे तर मिळवायलाच हवे. तर दुसरीकडे सागरच्या उठाबशा पूर्ण झालेल्या असतात. तर मुक्ता म्हणते, आता सागर हे प्रॉमिस कायम लक्षात ठेवायचं. इंद्राताई म्हणतात, बरं झालं मुक्ता, तू सागरला शिक्षा केलीस. आता सागऱ्या बाथरूमलाही जाताना तुलाच विचारून जाईल. आता सर्वजण हसू लागतात. तर आता सागर अगदी प्रेमानेच मुक्ताकडे पाहत असतो, तर मुक्ताही सागरकडे. तर त्यानंतर सागर मुक्ताला रूममध्ये घेऊन येतो आणि सगळ्यात पहिल्यांदाच मुक्तानेच जे गिफ्ट आणलेलं असतं ते सागर मुक्ताच्या हातात देतो आणि हक्काने आपल्या हातात घालायला सांगतो. आता मुक्ता प्रेमानेच ते ब्रेसलेट सागरच्या हातात घालते. तर त्यानंतर सागर प्रेमानेच मुक्ताला जवळ घेतो आणि म्हणतो, मुक्ता, तुम्हाला सोडून जायचा विचार मी कधी मनातही आणणार नाही आणि तुम्हाला कधी सोडूनही जाणार नाही. आता मुक्ताच्या मनातील भावना सागरपर्यंत पोहोचलेल्या असतात आणि सागरला मुक्ताचं प्रेमही कळालेलं असतं. दुसऱ्या दिवशी किचनमध्ये वावरत असताना आता स्वाती मुक्ताला घडलेल्या प्रसंगाबद्दल विचारते. तर मुक्ता म्हणू लागते, तुमच्या भाईला मी चांगलाच चोप दिला आहे. तर आता स्वातीला धक्काच बसतो. स्वाती विचारते, काय? तर मुक्ता म्हणते की हो, त्यांचं ते सगळं बोलणं ऐकून घेतलं. त्यानंतर माझ्याच हाती असणाऱ्या डिवोर्स पेपरचा एक चांगलाच रोल बनवला आणि केली धुलाई. तर आता स्वाती आश्चर्याने विचारते, काय? तू आणि भाईची धुलाई केलीस? तर आता मुक्ता म्हणते, मग काय झालं, तुमच्या भाईने कृतीच तशी केली, त्याची शिक्षा नको का द्यायला? तर इंद्राताई मुक्ताला पाठीशी घालत म्हणतात, अगदी बरोबर केलेस मुक्ता तू. तर त्यानंतर स्वाती विचारते, परंतु मुक्ता, तू भाईला मारत असताना आजूबाजूला कोणीच नव्हतं का? मुक्ता म्हणते, कोणीच नव्हतं, अख्खी दुनिया होती. आता मात्र स्वातीला धक्काच बसतो. स्वाती विचारते, मग एवढ्या सर्वांच्या समोर तू भाईला मारलंस? तर मुक्ता म्हणते की हो, त्या क्षणी जरी कोणी माझ्या समोर आलं असतं तरी मी त्याला बाजूला केलं असतं, कारण काही झालं तरी मला सागरला जाब विचारायचाच होता, माझं प्रेम व्यक्त करायचाच होतं. तर इंद्राताई म्हणतात, अगदी बरोबर केलेस मुक्ता, मी तर फुल टू तुझ्या पाठीशी आहे. अगं, मुलाला फक्त मिठीतच नाही तर मुठीतही ठेवायचं असतं, कारण एक मूठ ही आपल्याजवळ असायलाच हवी. आता अशा प्रसंगाला ती बाहेरही काढता येते.
असं म्हणत इंदिराताई मुक्ताला पाठीशी घालत म्हणतात, मुक्ता तू जे केलंयस ना ते योग्यच आहे. वेळेप्रसंगी आपल्या डोळ्यांचा धाक आपल्या नवऱ्याला असायलाच हवा. मी नाही का सागरच्या पप्पांना धाक दाखवते आणि ते माझं सर्व काही ऐकतात. मुक्ता खऱ्या अर्थाने आज तू माझी शून शोभलीस. मला खरंच तुझा अभिमान वाटत आहे. असं म्हणत इंदिराताई आता मुक्ताला पूर्णपणे पाठिंबा देतात. तर त्यानंतर इंदिराताई भाजी नीट करत असतात. तर दुसरीकडे स्वाती ही मुक्ताला म्हणते, आता एक काम कर, तू भाईला आय लव्ह यू म्हणून टाक. मुक्ता स्वातीला म्हणते, मी का म्हणायचं, प्रत्येक वेळी मीच का पुढाकार घ्यायचा, त्यांना नाही का पुढाकार घेता येत. तर स्वाती म्हणते, तुमचं ना दोघांचं असंच असतं. अगं मी आय लव्ह यू म्हणणार, तो तुझ्यासमोर प्रेम व्यक्त करणार. तर जी गोष्ट लग्नाच्या पहिल्या दिवशी करायची असती ती आता लग्नाला वर्ष झालं तरीसुद्धा तुम्ही केली नाही आहे. एकमेकांसमोर प्रेम व्यक्त करायलाही तुम्हाला वेळ मिळत नाही आहे. काय म्हणायचं तुम्हाला मला काहीच कळत नाही. तेवढ्यातच आता सागर मुक्ताला आवाज देऊ लागतो. तर आता स्वाती म्हणते, जा बघ माझा भाई काय म्हणत आहे. आता मुक्ता तिथेच उभी असते. तर इंदिराताई म्हणतात, आता काय झालं, माझ्या परवानगीची वाट पाहतेस का. मुक्ता म्हणते, नाही नाही जाते मी. असं म्हणत आता मुक्ता जात असते. सागरचा मात्र मुक्ता नावाचा जप चालूच असतो. मुक्ता म्हणते, हो आले. आता मुक्ता रूममध्ये येताच पाहते तर सागरने संपूर्ण पसारा करून ठेवलेला असतो. मुक्ता विचारते, सागर हे काय आहे. सागर म्हणतो, मुक्ता माझी चावीच सापडत नाहीये. मुक्ताने आता सागरला लेक्चरच द्यायला सुरुवात केलेली असते. मुक्ता म्हणते, सागर तुमचं हे काय आहे, कुठलीच गोष्ट नीट जागेवर ठेवत नाही आणि वेळेवर काही मिळत नाही. मुक्ताचं बडबड चालू होताच सागर म्हणतो, लेक्चर गोखले, आता बस झालं लेक्चर, झालं ना सर्वांसमोर मारून, मग आता. तर मुक्ता म्हणते, मग कृतीच का अशी करायची, डिवोर्स पेपर आणि तुम्ही मला देऊन जात होता. सागर म्हणतो, झालं माझ्या हातून चूक झाली, आता याची काय शिक्षा देणार आहात. मुक्ता म्हणते, जाऊ देस, मीच कुठेतरी निघून जाते. सागर म्हणतो, नाही मी तुम्हाला कुठेही जाऊ देणार नाही. मुक्ता म्हणते, मी जाणार, तुम्ही काय करणार आहात. मी सागर विचारतो, काय करणार पाहायचं आहे का. तर मुक्ता म्हणते, हो मलाही पाहायचं आहे, तुम्ही काय करणार. आता सागर मुक्ताला जवळ घेतो, मिठीत घेतो. दोघंही आपलं एकमेकांवर असणारं प्रेम फक्त नजरेतूनच व्यक्त करत असतात. सागर मुक्ताला किस करायला जातो आणि म्हणतो, अजून मी बरंच काही करू शकतो. मुक्ता ही सागरकडे प्रेमाने पाहू लागते. तर पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, सागर सर्वांनाच म्हणतो की माझी चावी कुठेच सापडत नाहीये, तुम्ही कोणी गेला होता का माझ्या रूममध्ये. असं म्हणतच आता सागरचं लक्ष सावनीकडे जातो. सावनीचा चेहरा पाहताच सागरच्या लक्षात येतं की हे सगळं काही सावनीचंच कृत्य असावं. तर आता सागर सावनीला जाब विचारणार, परंतु त्या अगोदरच सावनी म्हणते, माझ्या रूममध्ये कोणीही जाणार नाही आहे. मी कोणाच्या रूममध्ये जाते का, मग कोणीही माझ्या रूममध्ये जायचं नाही. तर मुक्ता म्हणते, अहो तुमच्याकडे चावी नाही आहे ना, मग तुम्ही का अडवताय रूममध्ये जाण्यापासून. तर आता सावनी म्हणते, जर माझ्या रूममध्ये चावी सापडली नाही तर सागर तुला सर्वांच्याच रूमची झडती घ्यावी लागेल. आता मात्र सर्वांनाच धक्का बसतो. आता ती चावी सावनीने नक्की कुठे ठेवली असावी, खरंच ती चावी सावनीच्या रूममध्ये असेल का, हे पाहणं रंजक ठरणार आहे. आता अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.